तर तुका म्हणे नाही निरसला देह तो बरी अवघे संसारिक संसारिक तो बरी अवघे संसारिक जेवढे प्रमाण आपण बघाल तेवढ्या प्रमाणांमध्ये देहा संदर्भातली महाराजांची भूमिका आहे. हा माझा वजा व्हावा याचा विसर मला पडावा. कारण नाठवून देह पायाचे चिंतन काय आहे, जोपर्यंत काही घाण वजा झाली नाही ही तोपर्यंत खरा सुगंध घेता येत नाही. साधय वो व्यवहारातलं एखाद्या घरी तुम्ही गेलात तर घाण वजा करून गेल्यावर जे मिळतं ते आनंदाचं असतं. सासू सुनेला म्हटली बाई जरा गंगीच्या वाड्यात जा आणि आपल्याला ताक घेऊन ये. सून गंगीच्या वाड्यात गेली आणि त्या गंगीला आवाज दिला, गंगे. सगळे पोरी जेवढ्या बसले समोर तेवढ्याने आवाज द्यायचा. काय हो म्हणायचं, मोठ्यानं आवाज शेवटच्या माणसापर्यंत गेला पाहिजे. गंगे, मोठ्यानं आवाज द्या पोरी हो, लाजू नका. गंगे. अजून जरा आवाज वाढवा, जरा मागच्या माणसाला गेला. डेरीनं आवाज आला पाहिजे पोरी, तुम्ही घाबरू नये. गंगे. असं मला माहिती आहे ना, माझं रोजचं आहे बंधू भगिनीनो. चला थँक्यू पोरी, आभारी. गंगे. तिनं आवाज दिला, बाहेर रे. काय तेवढं तिनं सोनेनं तिचं पोरग गंगीचं पोरग अंगणात खेळताना पाहिलं. ते म्हणे गंगे तू ये काय म्हणे, हो अख्ख्या उमापुरात इतकं घाण पोरग नाही माय कोणाच्या घरात. अरे बापा 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 राम 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 राम. त्याचं नागपूर तोंडापुरात आलेलं. नागपूर तोंडापुराचा संगम ब्रह्मगिरीवर उतरत होता. अख्खा भरलेला शेंबडानं पोरगान इनं तो पाहला. बापा 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 एवढं घाण नाही पाहिलं. ती म्हणे पोरं पाहिले पण एवढं नाही. ती म्हणे तू आलती कश काय. काय नाही मला जरा ताक पाहिजे होतं. दिन ताक. अरे बाळ एक एकुलता त्याच्या माथा हानी तल्या लाता मग पाटोळा पैठणी ही नेसविता. नाथ महाराज बोलतात क्षोभली माता. लेकराला बोलले की माय रागवली. ते म्हणे ताक नाही माय घरी, निघ. ताक नाही नाही पाय ना थोडं. नाही नाही निघ निघ. अगं थोडं बघ ना, ताक नाही ग, निघ बाई. ती घरी आली सासूला म्हणे आवा त्या ताक नाही त्यांच्या घरात. हे मी भांड रिकामं आणलं. सासू म्हणे बाई ज्या अर्थी तुझ्या हातातलं भांड रिकामं आणलं त्या अर्थी तुझ्या वरच्या भांड्यानं बरंच काम केलेलं दिसतं मला तिथं. आता ती जी सासू होती आण ते भांड. तिच्या दारात गेली. गंगे आवाज कमी पडू दे ना पोरू. तुम्ही आवाज कमी पडू देणं म्हणजे याला म्हणतात आपल्या पक्षाचा गडी फुटणं. तुम्ही आवाज कमी पडू देऊ नका. गंगे
चिकटून ठेवावी लागतात बाबा ही लेकर. सोनेला ताक भेटलं नाही म्हणून सासू आली आणि गंगेच्या वाड्यात आल्या आल्या ताकाच्या अपेक्षेनं तिला आवाज दिला. गंगे, बाहेर ये. आले आले. गंगे बाहेर आले. काय हो, काय लाज वाटू दे गंगे तुला? अगं नवसं सायसं करून लेकरं होत नाही लोकांना. लेकरं होण्याकरता माणसं कुठं कुठं चालले? त्या चादरवाल्या बाबा जोड चालले, काही सोरतला चालले. तुला लाज वाटू दे. देवानं सोन्याचा तोळा तुझ्या पदरात घातला, तुला सांभाळता येत नाही. 3-3 तास मेकअप करते गौतमी तू. आपल्या हे ते गंगे तू एवढं तेवढं घेत समजून जरा. पोराकडे कोण पाहिजे? तू या वाड्यात एक सेकंद थांबावं वाटत नाही मला, पण या पोराकडं पाहिलं की त्याला सोडावं वाटत नाही. सासूनं आपला पदर त्या पोराच्या नाकाला लावला. अख्खा खळा मसालाच पदरात ओढून घेतला, स्वच्छ केलं, पोरगण कडेवर घेतलं. काय आनंद झाला असेल आईला. गंगे म्हणे, आत्या आत या, खुर्चीवर बसा. तुम्ही आलत्या कश काय आत्या? पण काय नाही म्हणे, मी जरा ताकाला आली होती. आत्या तुम्ही कब्बर चहा घ्या आता. आणि ताकाला आला ना, आज दहीच लय पडलंय घरात. ताक नाही, दहीच घेऊन जा. एक ताकाला आली, भांड हलवत घरी आली उमापूरकर. आणि एक ताकाला आली, दही घेऊन चालली. कारण एवढंच, एकीला ही घाण वजा करता आली आणि एकीला ती जमली नाही. ज्याला ज्याला देहरूपी घाण परमेश्वराच्या दारात वजा करता आली, त्याचं भांड भरणार आहे. तुम्हाला वाटल तुमचं भांड ताकानं भरावं, पण आदनगन नारायण बाबा इतका उदार आहे, तुम्हाला ताकानं भरावं वाटेल. पण हा तुमचं माझं भांड दह्यानं भरल्याशिवाय राहणार नाही. फक्त घाण वजा करा आणि मग भांड भरायची अपेक्षा करा. महाराज, ती घाण नेमकी कशी वजा करायची? तुकोबारे म्हटले, तुम्ही माझा आहे का? याचा माझा काहीही संबंध नाही, हे निश्चित करा. याचा संबंध तुटला की जे उरतं ते विठ्ठल स्वरूप आनंदाचं प्रतीक आहे. अभंगाचं पहिलं चरण. देह नव्हे मी हे सरे सरे, देह नव्हे मी हे सरे. देह नव्हे मी हे सरे सरे, देह नव्हे मी हे सरे. सरे म्हणजे मी नाही. उरला उरे विठ्ठल, जे उरतो तो केवळ आनंद आहे. तुमच्या समोर एक छोटंसं उदाहरण ठेवतो. हा वजा झाला की जे उरतं ते विठ्ठल नाम आनंद आहे. अरे विठ्ठल हे देवाचं प्रतीक आहे, आनंद हे देवाचं स्वरूप आहे.
आनंद अद्वय नित्य निरामय जे का निजदेय योगियांचे. कोणाकडे उरलं? परमात्म्याबरोबर उद्धवजी एक दिवस जेवायला बसले आणि जेवायला बसल्यानंतर ताटामध्ये लोणी पाहिलं भगवंतानं. तर लोणी पाहल्या पाहल्या त्यांची आठवण झाली. अरे यांच्याजवळ लोणी खाण्यात मजा होता, आता द्वारकेत काही लोणी खाण्याचा इतका आनंद नाही. उद्धवजी म्हटले, प्रभू नाराज झाला तुम्ही? हो, मला त्यांच्या आठवण येते. कोण? त्या जाण वेद गर्भीच्या श्रुती, श्रुती रूपी नवे मतप्राप्ती, म्हणून या पौडल्या नेती नेती सुखसंगती न पवेती. उद्धवा ऐक मज गोपिकांची कोण गोडी, त्यांच्या निज प्रेमाची जाती चोखडी, या लागी मज त्यांची आवडी अतिगाडी. उद्धवा, उद्धवजीचा भगवंताचा संवाद तुम्ही वाचा, खूपच सुंदर भाव आहे. सांगितलं रे त्यांच्या इतका जीव, त्यांच्या इतकी माया मला कोणी लावलेली नाही. प्रेम आगळं वेगळं गोपिकांचं. मला त्यांची आठवण येते, हे लोणी खावं वाटत नाही. मग देवा आता काय करायचं? मला असं वाटतं आता ताटावरून आपण दोघांनी उठायचं आणि तुम्ही त्या गोपिकांच्या भेटीला जायचं. उमापूरकर ऐका, कोण कोणाला म्हणताय असं? परमात्मा म्हणतोय उद्धवाला, तुम्ही आता गोकुळामध्ये जायचं आणि त्यांची भेट घेऊन यायची. बरं बरं देवा, तुमचा आदेश, मी जातो. स्वतः उद्धवजी वरजामध्ये आले, रथ घेऊन आले देवाचा. सगळ्या गोपिका पळतच आल्या. कोणाचे केस विस्कटलेले, कोणाची मुलं रडत आहे, कोणाच्या गाई वासरांची तारांबळ चाललेली, सगळ्या रथाजवळ आल्या. परमात्मा नाही, उद्धवजी आहे. त्यांनी पाहिलं, हिरमूड झाला त्यांचा, नाराज झाल्या, सगळ्या पाठ मोऱ्या झाल्या, निघाल्या जायला. उद्धवजींनी त्यांना आवाज दिला, ओ माई थांबा, चालल्या कुठं तुम्ही? अहो म्हटले, ज्याच्या आशेनं आम्ही आलो होतो तो इथं नाहीये, आम्हाला माघारीच जावं लागणार आहे. मी त्याचाच निरोप घेऊन आलो. काय? त्याला जाऊन सांगा. तो म्हटला, त्या गोपिकांना जाऊन सांगा व्रजात की मला आजही त्या गोपिकांची खूप आठवण येते. झाला का निरोप? झाला. आमचाही निरोप त्याला जाऊन सांगा. कोणता? मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची झाली राख. मेल्या त्या गोपिका, मेल्या त्या गोपिका, त्यांची झाली राख. सांगा की तुला ज्यांची आठवण येते त्या आता मेल्या. कुठं मेल्या? अरे तू जिथं बासुरी वाजवत होता, वाजवी मुरली तय ठाई, तिथंच त्यांचा प्राण गेला. ते उद्धवजी म्हटले, तुमच्या इतक्या खोट्या बाया पाहिल्या नाही मी.
इतकं बोलता तुम्ही 1500 रुपये महिना चालू झाल्यावर? अरे तुम्ही दादान जिवंत आहे आणि मेल्या असा निरोप सांगू म्हणतात याला. तुमच्या जीवेला काही हाड? त्या म्हटलं उद्धवजी, परमार्थामध्ये जे मरावं लागतं ते गोकुळ सोडलेल्या परमात्म्याजवळच मेलं, आणि संसाराकरता जे शिल्लक राहावं लागतं तेवढं या व्रजात या गोकुळात आता शिल्लक आहे. परमार्थात ज्याची मरण्याची गरज होती ते आमचं कधीच मेलं, आणि संसाराकरता जे शिल्लक ठेवण्याची गरज होती तेवढं मात्र शिल्लक राहिलं. उरला उरे विठ्ठल देह नव्हे मी हे सरे. हा देह म्हणजे माझं सर्वस्व नाही. हा देह आमच्याकरता मेला, आणि देहाच्या पलीकडं ज्याच्याशी अनुसंधान साधलं, ज्याच्याशी नातं जोडलं, तेवढा मात्र जीवनात शिल्लक आहे. आपणही तुकोबारे म्हटले तेवढा उरवा. तुम्ही पहा, याचा संबंध तुटला की आगळा वेगळा आनंद घेता येतो. देह समर्पी जय देवा हर काहीचा घावा ओ होईल आघावा तुका मने आनंद. देह समर्पी जय देवा हर भार काहीच न घ्यावा होईल आगवा तुका मनी आनंद. काय तुकोबारींचं वचन आहे, आनंद नामदेव. अरे त्याचं स्वरूप आहे. इथं विठ्ठल म्हटलं आणि इथं आनंद म्हटलं. उरला उरे विठ्ठल, काय शिल्लक राहतो त्याच्याशी अनुसंधान साध्य झालं. कोणाचंही जीवन घ्या तुम्ही. तुम्ही गुलाबराव महाराज माधानकरांचं चरित्र वाचा. काय अनुसंधान साधलं महाराज. ज्ञानोबारांचा फोटो आपण सगळ्यांनी पाहिलेला आहे. हा माऊलींचा फोटो आहे बघा, इथं माऊली आहे, ज्ञानोबर आहे. असे ज्ञानोबर दिसतात हे कोणालाच माहित नव्हतं. प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज माधनकर दोन्ही डोळ्यांना आंधळे. डोळे नाही महाराज, दृष्टी नव्हती त्यांना, पण ज्ञानचक्षु जिवंत होती त्यांची. ते ज्ञानोबारांची कन्या म्हणून घ्यायची, स्वतःला मुलगी मानायची. ज्ञानोबारांची मुलगी मानता मानता साडी नेसायची. ज्ञानोबाराय माझी आई आहे. मुलीनं आईची जशी सेवा करायची, आईला जसं ताट करून द्यायचं, आईचा जसा म्हाताऱ्या आईचा लेख शृंगार करून देते, आईला काही शक्य झालं नाही की जशी मदत करते, सगळं गुलाबराव महाराज तसं करायचे. सगळी लोक गुलाबराव महाराजांकडे यायची, म्हणायची महाराज अहो तुम्ही तुमच्या या आईला कधी पाहिलं का नाही. गुलाबराव महाराज म्हटले मी रोज माझ्या आईशी तासन तास गप्पा मारतो. अरे बापरे, रोज? हो. कशी दिसते हो तुमची आई. गुलाबराव महाराज म्हटले तुम्हाला चित्र काढता येतं का. हो. मी सांगतो तसं चित्र काढा. जसं चित्र काढलं हजारदा काढलेलं खोडावं असं नाही, असं बरं बरं हे असं नाही हो, असं असं सारं चित्र तयार केलं. आणि प्रज्ञाचक्षु गुलाब आंधळ्या माणसाने असं नाही असं काढा, मी सांगतोय असं काढा. कोटी सूर्याचं तेज, सरळ नासिका, पाणीदार डोळे, लखलखीत असा चेहरा, कोटी सूर्याचं तेज, हिऱ्यासारखे दात, कृपाळू हस्त, अनंत कृपेचं साम्राज्य अंतकरणात ठसवलेलं, गळ्यात सुंदर माळ, कपाळाला तिलक, कुरळे कुरळे केस, मी सांगतोय असं, आणि वर्ण गौर असं चित्र काढा. चित्र तयार झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल महापूरकरांनो, ज्या वेळेला ते चित्र पुढं केलं, गळा 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 त्यांच्या डोळ्याला धारा लागल्या. ही माझी आई आहे, अशीच माझी आई दिसते. अहो ज्ञानोबारांशी अनुसंधान साध्य झालं. स्वतःचा देह वजा झाला. या देहानं ज्ञानोबारांची कन्या मानून घेतलं, मुलगी मानून घेतलं. देहच ज्ञानोबारांचा झाला. महाराज ज्ञानोबारे कसे दिसतात हे डोळसाला कळत नव्हतं, पण प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराजांनी सांगितलं. आज जेवढे फोटो ज्ञानोबारांच्या आळंदीपासून महाराष्ट्रात, देशात, कान्याकोपऱ्यात, विश्वात प्रसिद्ध आहे, ते गुलाबराव महाराज माधानकरांनी मांडलेली प्रतिमा आहे. लक्षात ठेवा. हा वजा झाला की जेवढं उरतं तेवढं त्याच आहे. याला वजा, आपल्याला याला वजा करावं वाटत नाही. त्यांनी किती वजा केलं होतं त्यांचं दुसऱ्या चरित्रातला प्रसंग आहे.
त्यांचा अंतकाळ जवळ आला. शिष्य बसलेले होते पुढं. त्या शिष्यांना त्यांनी आवाज दिला, पोरांनो, अरे मला लवकर आळंदीच्या बाहेर काढा, लवकर लवकर. का बाबा? न्या रे लवकर. आळंदीच्या बाहेर काढलं. त्यांना पुण्याच्या एका युवनाच्या वाड्यात नेलं. केर, कचरा, घाण, घाणीचं साम्राज्य, दुर्गंधी सुटलेली अशा जागेवर नेलं. आणि त्या पोरानं सांगितलं, आता मी माझ्या प्राणाचा त्याग करतो, प्राण सोडायला ही चांगली जागा आहे. शिष्य म्हटले, महाराज अहो देहाची पूजा झाली असते आळंदीत, देह सोडण्या करता आळंदी इतकी पवित्र जागा कोणती दुसरी, इथं कशाला आलात तुम्ही? त्यांनी दिलेलं उत्तर आहे, आळंदीचा राजा एकच आहे, देशिक राजा दयानिधी अलंकापुरी जो नांदे. मी जर आळंदीत प्राण सोडला तर माझ्याही देहाची लोक पूजा करतील, मलाही लोक मी मेल्यावर माझ्या देहाला हार घालतील. माझ्या देहाची पूजा माझ्या पश्चातही होऊ नये असं मला वाटतं, म्हणून मी देह तिथं नाही इथं त्यागणार आहे. अरे हा देह माझा नाही तर याची पूजा काय करून घेऊ? गुलाबराव महाराज महाधनकर याला म्हणतात उरला उरे विठ्ठल. याला वजा केल्यावर मजाच आहे महाराज. झोपेत हा वजा होतो एकदा, माहिती नाही वेळेच्या मर्यादेत आपल्याला किती भाव सांगता येईल भंगाचा, पण आनंद असतो की नाही झोपेत. देह वजा झाला की आनंद. अहो या भिंतीजोड झोपलेली माणसं या भिंतीजोड उठतात सकाळी. झोपेत काय आनंद आहे देह वजा झाल्यावर, याचा आनंद ज्ञानोबारांनी ज्ञानेश्वरीत सांगितला. साचची पुढती विरा, जरी नहिता स्वप्न जागरा, तरी ब्रह्मभाव साचोकारा म्हणू एका. अरे झोपेत एवढा पडदा शिल्लक राहतो, नाही तर देवाजवळच जातो माणूस. आमच्या मुक्ताबाईच्या मठात मी पंढरपूरला झोपलेलो होतो. असा एक पठ्ठ्या असा झोपलेला होता, त्याचे पाय माया कमरेजोड होते. त्यानं खूप गाळ झोपेत मला लाथ आणली. एका लाथीत मी उठून बसलो. म्हटलं भाऊ बीड जिल्ह्यातले आहे का तुम्ही? लाथीत वजन होतं ना. अहो म्हटलं तुम्ही लाथ आणली मला. तो म्हणे मी लाथ नाही, मी गाडीला कीक आणली. म्हटलं बरं झालं तुम्ही गाडीला कीक आणली, तुम्ही त्या गाडीचा चक्कर बिक्कर आणायचा प्रयत्न केला नाही, आता जीव गेला असता आमचा. काय देहावर नसलेली माणसं. पण याला सरवायचा केवळ स्वप्नापुरता नाही, झोपेपुरता नाही. देह तर माणसं 70 रुपयात विसरतात संध्याकाळी. 70 ते म्हणतात देह नव्हे मी. 70 रुपयात बिबटे होता माणसं संध्याकाळी. ट्रक अळू शकतो बिबट्या, हाबपची गाडी अळू शकतो बिबट्या. मग ते काय सोपे आहे का? पण भक्ती साधनेत देह विसरा. देह विसरलात की परमात्म्याच्या दारात तुमचं पूजन झालं. कोणाकोणाचं झालं मी पुढं म्हणतो, तुम्ही मागं म्हणा. सगळ्यांनी, सगळ्या बसलेल्यांनी, वर बसलेल्यांनी, सगळ्यांनी मागं म्हणायचे. निवृत्ती हा खांद्यावरी निवृ सोपानाचा हात धरी. म्हणा मायबाप सगळे म्हणा. सोपानाचा हात धरी पुढे चाले ज्ञानेश्वर. म्हणा आई म्हणा. मागे मुक्ताई सुंदर, मागे मुक्ताई सुंदर. विठू माझाले कुरवाळा, विठू माझाले कुरवाळा. संगी गोपाळांचा मेळा. जय हो, धन्यवाद. संगी गोपाळांचा मेळा. टाळ्या वाजवू नका, म्हणा बघा. विठू माझाले कुरवाळा. गोरा कुंभार मांडीवरी
चोखा जीवा बरोबरी वंका कळेवरी वंका कळेवरी नामा करांगुली धरी विठू माझा इतिहास आहे संप्रदायाचा. अरे मागं वळून पाहिलं तर हाच इतिहास आहे. ज्यांनी ज्यांनी देह वजा करून सेवा केली जगन्यंत्यानं त्यांच्या स्वागतासाठी स्वतःचा देह वजा केला. तुका म्हणे तैसे देवान होणे लागे त्यांच्या भावा. कोण अंगावर आहे, कोण खांद्यावर आहे, कोण कडेवर आहे, कोण बोटाला धरून आहे. कुठे देवाचा देह इथं. देह विसरून सेवा केली की हा ही देह विसरतो का महाराज. पण देह विसरण्याकरता हा माझा नाही या निश्चयाला गवसणी घालण्याकरता आम्ही नेमकं काय केलं पाहिजे. अभंगाचं दुसरं करा, घाई करा, त्वरा करा. गडाच्या दिशेला जा, गड्यात तुळशीची माळ घाला, एकादशीचं व्रत करा. बाबांना भेटून त्रास देऊ नका. संभाजी महाराजांनाच त्रास द्या आता. त्यांनाच भेटा, त्यांना नका त्रास देऊ आता. हे सारं स्वराज्य तुमच्याच करता निर्माण केलंय. तर आयुष्य जगू द्या, आनंद. आपलं आयुष्य त्यांना लागू. अरे लाख मेले तरी चालतील, पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. साधूचं जीवन किती विद्यार्थी तयार केले, किती लोकांना संप्रदायाच्या क्षेत्रात आणलं. बीड जिल्ह्यावर नगरनारायण महाराजांची एवढी कृपा आहे की इतर पंथाचं, इतर संप्रदायाचं इथं काहीच चालत नाही. मार शिरकावच होत नाही. उत्सव जेवढे बारकाईनं विचार करा थोडा. आता पावसाळ्यात जशी गांडोळ जन्माला येतात तशी संप्रदाय जन्माला येत आहे. आता लेबल लावता पुण्याचं, विकता पाप. अरे सब चोतो की बाजार में फतरो का व्यापार चल रहा. सगळा खोट्याचा पसार आहे महाराज. अरे ज्ञानोबा तुकोबारांची परंपरा किती सोज्वळ आहे, किती महान आहे.
सहन करण्याची कॅपॅसिटी पाहिजे. श्रीमंत बापाच्या घरून श्रीमंत मुलाच्या घरी नांदायला जाणं संसार नसतो. आहे त्या परिस्थितीत स्वतःचा संसार गोकुळासारखा तयार करणारीचं कौतुक करणार हा प्रांत आहे. ज्याच्या नवऱ्यावर 10 लाख रुपयाचं कर्ज आहे, त्या झोपेचं नाटक केलेल्या नवऱ्याचा रात्री हात घेते आणि म्हणते, मालक मला माहिती आहे तुम्ही झोपेचं नाटक केलंय. झोपलेले नाही तुम्ही काळजी करू नका मालक, मी तुमच्या पाठीशी. तुम्ही आपल्या पोरांकडं माझ्याकडं बघा, चुकीचं पाऊल उचलू नका. ही झाशीची राणी वाघिणीसारख्या तुमच्यासोबत आहे. एकदा तुम्हाला या कर्जातून बाहेरच काढेल आणि आपला संसार सुखाचा करूनच दाखवील, असं धाडस देणाऱ्या महिलांचं कौतुक करणारा प्रांत आहे हा. आयतं आणणारीचा प्रांत नाही हा. एकीनं भर राजवाड्यात नवरा रडवला आणि एकीनं वनवासात नवरा हसवला. राजवाड्यात नवरा रडवणारी कैकेयी आहे आणि वनवासात नवरा हसवणारी सीतामाई आहे. एवढ्या महिला बसल्या कीर्तनाला. आई एखादी कैकेयी नावाची बाई करा बोट वरे, मी माझ्या गावात पुतळा बांधतो त्या कैकेयीचा. ज्याचं कोणी नाही त्याचं वा. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती, सापडे ना वाट ज्याला होतयाचा सारथी. साधना करती तुझी रे नित्य तव सहवास दे, जे सत्य सुंदर सर्वता आ जन्म त्याचा ध्यास दे. तू बुद्धी दे, तू तेज दे, नवचेतना विश्वास दे. हरवले आभाळ ज्याचे होतयाचा सोबती. करोडपतीच्या पोराला काय मांडीवर घेता? बापाला बरं वाटावं म्हणून करोडपतीचं लेकरू कोणी मांडीवर घेईल? अरे ज्याचा बाप मेला त्याला पोटाशी धरून बघा. जगाचा मालक स्वप्नात सुद्धा तुम्हाला कधी विसरणार नाही. सापडे ना वाट ज्याला. नवीन गाडी घ्यायला बीडला शोरूमला कोणी जाईल, पण ज्याला कॅन्सर झालाय, ज्याच्यासोबत कोणी हॉस्पिटलला यायला तयार नाही, त्याचा हात धरून कधीतरी हॉस्पिटलपर्यंत जा. ज्या गरीबाचं लेकरू 12वी पास झालं, बिचाराला पुढं शिकवावं काय कळत नाही, हुशार आहे, त्याचा हात धरून त्याला मार्ग दाखवा. जगाचा मालक तुम्हाला कधी विसरणार नाही महाराज. हे लढणाऱ्या लोकांचं कौतुक करणारं प्रांत आहे, लक्षात ठेवा. म्हणून लाहो करा, घाई करा. चांगल्या कामा करता घाई केली पाहिजे, चुकीच्या कामा करता नाही. मी त्या दिवशी बोललो, आजही पुन्हा बोलतो, मुलींकरता माझी विनंती पोरियो, तुम्ही घाई करताय पण चुकीच्या ठिकाणी. तुमची ती घाई तुमच्या पायावर धोंडा पाडणारी, लक्षात ठेवा, तुम्हाला त्रास देणारी. कीर्तनात बसलेल्या गडाच्या सगळ्या उपासक महिला पुरुष यांच्या वतीनं तुम्हाला प्रार्थना आहे. कीर्तनात बसलेल्या सगळ्या युवतींना, तरुणांना, तरुणींना, आमच्या भगिनींना, पोरियो, आम्ही बिना भाकरीचे जगू शकतो, बिना इज्जतीचे नाही. तुम्हाला तुमच्याकडून आम्हाला काय अपेक्षित आहे, मला असं वाटतं एवढ्या वाक्यात तरी तुम्हाला कळलं असेल. तुम्ही चुकीचं पाऊल टाकू नका. त्याचा त्रास तुम्हाला नाही, आम्हाला भोगावा लागतो. महिलांना नाही, पुरुषांना सामोरं जावं लागतं. 60% पोरी बापाच्या विरोधात लग्न करताय. 2 वर्षाच्या फकीराच्या पोरासोबत तुमची ओळख झाली, या 20 वर्षाच्या बापाला विसरता तुम्ही. लाज वाटत नाही तुम्हाला? 2 वर्षाच्या ओळखीतल्या पोरासोबत निघून जाता, 6 महिन्यानं आम्हाला नोटीस पाठवता घरी प्रॉपर्टी हिश्श्याची. एक लक्षात ठेवा पोरियो, आम्ही जी रात्रंदिवस कष्ट करून मेहनत करून पैसे मिळवलेली, प्रॉपर्टी गोळा केलेली, ती तुम्ही निघून गेलेल्या फकीरा करता नाही, आम्ही पैदा केलेल्या अवलादीसाठी सारं मिळवलेलं आहे. आम्ही आमच्या पोरांची प्रॉपर्टी आम्ही दान करू नाही शकत कोणाला. जरा भान ठेवा. जायचं असेल स्वप्नात सुद्धा माहेराकडे वळून पाहायचं नाही. स्वप्नात काय ला तुम्हाला लढायचं? काही चूक झाली का? तुमचा जन्म झाला त्यावेळेला त्या बापानं तुमचं नरड दाबलं नाही, ही इज्जत काढेल, रडवेल आपल्याला भर बाजारात. करू द्या तुमचं लग्न आम्हाला, आम्ही वाईट नाही करणार तुमचं. घालू द्या मांडवदारात, राहू द्या पाठीमागं त्या इज्जतदार मामाला उभं. अरे कोणाच्याही लग्नाला गेला पोरी हो की नवरदेव नवरीचा जोडा मंडपात बसलेला पाहला
की त्या नवरीच्या जागेवर स्वतःच्या भाचीची आठवण काढतो आणि म्हणतो माझी भाची अशी ज्या दिवशी नवरदेवाच्या शेजारी बसेल त्यावेळेला मी तिच्या पाठीमागं अंतरपाठ धरून उभा राहील. तुमच्या लग्नात तुमच्या पाठीमागं उभं राहायची हौस करणाऱ्या मामाचं स्वप्न पूर्ण नाही करत तुम्ही, निघून जाताय. तुम्ही 5 वर्षाच्या होत्या त्यावेळेला रानातून दमून आलेला माणूस घरात पडला की तुमची आई म्हणायची रामभाऊ काकांच्या वाड्यात लग्न आहे, जरा धावायला जा, पंक्ती वाढायला जा, स्वयंपाकाला जा. तो म्हणतो मी रानातून आलो ग. येऊ द्या रानातून. आज लग्न रामभाऊ काकांच्या घरात आहे, उद्या आपल्या वाड्यात आहे. 5 वर्षाच्या होत्या पोरी हो, तेव्हा दुसऱ्याच्या पंक्तीत वांगेन कांदी चिरणाऱ्या बापाची कधीतरी आठवण ठेवा. दुसऱ्याच्या पंक्तीत वाढायला बाप, तुमच्या लग्नात लोक वाढायला यावी याच्या काळजीनं याच्या चिंतेनं वाढत राहतो. तुम्हाला काय सांगावं आता, तुम्ही काही करोडपत्याच्या अवलादी नाही, तुम्ही मध्यमवर्गीय माणसांच्या मुली आहात. करू द्या या आईला जरा तुमच्या लग्नाची हौस, घालू द्या चांगला काठा पदराचा शालू एखादं तुमच्या लग्नात. तुमची माय कधी बीडला स्वतःचा स्टुडिओमध्ये फोटो काढायला गेली नाही, बेडरूममध्ये लावायला. तिचा फोटो एखादा ती मेल्यावर तुमच्या घरात शिल्लक राहावा असं जर वाटत असेल तर हे विशाल महाराज खोलीचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. एकदा तुमच्या लग्नात तुळशीला पाणी घालतानाची माय या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या, अरे तोच फोटो तिचा तो मेल्यावर तुमच्या घरात लावायला उपयोगाला येईल. घालू द्या या कष्टकरी लोकांना, टोपीवाल्या इज्जतदार लोकांना चांगला भारीत भारी एखादा कॉटनचा सदरा, लिलनचा कापड फिरू द्या लग्नात. पोरिओ रात्री तुमचा भाऊ काय म्हणतो तुमच्या बापाला माहितीये का? बाबा माझं लग्न साधंसुधं करा बाबा, पण आपल्या बाईची हौसमौस करा. आपल्या बाईनं आपल्याला काय मागितलं नाही. तुमच्या लग्नाकरता स्वतःच्या सुखाची तिलांजली देणाऱ्या शिवछत्रपती मावळा असलेल्या भावाच्या बहिणी आहात तुम्ही. हे रोज आठवण ठेवा. रोज तुम्ही पगार देऊ नका, तुम्ही पहिला नंबर आम्हाला देऊ नका, तुम्ही महाराष्ट्रभर आमचं नाव देऊ नका. फक्त एकच प्रार्थना आहे, तुम्हाला भिकारी होतो आम्ही तुमच्याकरता, पण एवढं पुरी होतो तुम्ही आम्हाला द्या. तुम्ही तुमचं लग्न आम्हाला करू द्या, फक्त आमची इज्जत वेशीला टांगू नका, आमच्या तोंडाला काळं फासू नका. पुरी हो एवढं दान या नारळी उत्सवात आम्हाला बाप या नात्यानं भाऊ या नात्यानं तुम्ही द्या. आपला नारळी उत्सव फळाला गेला असं आम्ही समजू. मोठी भयावह परिस्थिती महाराज, काय सांगणार कोणाला अशी परिस्थिती. चुकीच्या कामाकरता घाई चाललेली. मैथिली ठाकूर नावाची गायिका आहे, 50 फुटावून माळ दिसते, 50. पहिली मॅच होती विराट कोहलीची अनुष्का शर्माची. अनुष्का शर्मा अभिनेत्री, कॅमेऱ्यात माळ दिसते, कंठी माळ आहे तिच्या घरात गळ्यात, कंठी. किती आचारसंहिता असेल जगण्याची. अरे तुम्ही जिथं राहता इथंच हे संस्कार आहे. शरीराची भूक भागवण्याकरता सख्खा भाऊ सख्या बहिणीजवळ झोपतो तो देश पाकिस्तान आहे, आणि रस्त्यानं जाणाऱ्या परस्त्रीला सुद्धा आई म्हणून आवाज देतो तो देश हिंदुस्थान. हे लक्षात ठेवा. तुम्ही त्या देशाच्या नागरिक आहात. या देशाचं चारित्र्याबाधित ठेवायचं असेल तर काही खांद्यावर तुम्ही घ्या, काही आम्ही घेतो. सगळ्यांना हे शक्य होणार आहे, म्हणून घाई करा. तुकोबरींचं प्रमाण पण इकडं लावू. मनोनीला हो करा, काय करा. काळ सारा चिंतने 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 तद्रुपता चिंतने सरेतो धन्य धन्य काळ. मंगल नाम विठोबाचे. जा जा महाराजांचा अभंग आहे. मंगल मंगल नाम विठोबाचे उच्चारिता वाचे, कंडे जन्म उच्चारिता वाचे, कंडे जन्म. मंगल मंगल नाम विठोबाचे. सारा काळच अभंग झाला. काळ सारावा चिंतने, तसं काळ सारा चिंतने असं वचन या अभंगात. सारा त्याला हाही काळ चिंतने सारा, तोही काळ चिंतनानं सारा. संपलंय माझं कीर्तन, फार वेळ तुमचा घेत नाही. तुम्ही किती डोकं लावा, काळ सारायला दुसरं माध्यमच नाही. काळ सारायला एकच माध्यम आहे. नामनोस्मी यावते शक्ती पापरणीर हरणीर तावत कर्तुम न शक्नोति पातकम पातकी जना. अरे याच्यापेक्षा काय ताकदवान साधन आहे पाप घालवण्याकरता आणि देहाचा विसर पाडण्याकरता. तुम्ही हेच करा. मनोनीला हो करा. काळ सारा चिंतने. काही लोक म्हणतात आमच्याकडे पैसा आहे. काळ सारा पैशाने, काळ सारा बुद्धीने. लय बुद्धी हे लोकांकडे, काही कमी डोकं, पण काळ नाही. एकदा गेवराई तालुक्यात ये मला 4ला सकाळी दार वाजवलं त्याने. रामभाऊ इथंच राहता का? हो इथंच आहे. कोण आहे रामभाऊ? मीच आहे रामभाऊ. चला
कुठं यम है हम, तुमचा काळ आला, चला लवकर. अरे बापरे. तो म्हणे का एवढ्या सकाळी 4ले, आता हे उठले नाही ना घरातले अजून. अरे म्हणे चल त्यांना झोपू दे, ते उठतील तेव्हा उठतील, तू चल. तो म्हणे एवढ्या पहाटे मला नाही जमणार हो. नाही कसं जमणार, काय धरून येऊ का तुला. तो म्हणे थांबा, आमच्या बीड जिल्ह्याचा नियम आहे, कोणी आमच्या घरात आल्यावर चहा घेतल्याशिवाय आम्ही जाऊ देत नाही. चहा बनवला, त्यातही गुंगीचं औषध घातलं. आता शांत बसेल तो बीड जिल्ह्यातला कसा, तिथं डोकं लावलंच, दिला कब्बर चहा. ये म्हणा तो चहा पिला आणि गुंगी आली त्याला. यानं त्याच्या हातातला कागद घेतला, त्यात 700 नावं होते. 300 तर मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेचे सदस्य होते त्यात, पण याचं नाव पहिलं होतं. मी गेलो गड्या म्हणे पहिलं नाव, त्याने 10-15 वर्षात वाढूनच घेऊ म्हणे गाड्या. पहिल्या क्रमांकाचं नाव खोडून टाकू आणि सगळ्यात शेवटी लिहू. यानं सगळ्यात शेवट नाव लिहिलं. त्याच्या हातात तो कागद दिला. 20 मिनिटांनी तो भानावर आला. आमचे प्रल्हाद बोस सांगायचे. त्यानं कागद घेतला हातात. तो म्हणे अरे वो क्या पिलाय बे तुमने मेरे को, अरे हमारी इधर नहीं हो. मी लय खुश झालो तुझ्यावर. अगोदर बी ही यादी वरून चालू करणार होतो, पण मी आता ठरवलं वरून नाही. काळ सारा बुद्धीने नाही, काळ सारा पैशाने नाही, काळ सारा चिंतने. हाय काळ चिंतनेने सारा, पण तोही काळ चिंतनानं सारा. काव पण आमची जबाबदारी पालनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा. अरे आपलं पालन पोषण करण्याची जबाबदारी सर्वस्वी पांडुरंगाची आहे. काय कोणाकडे लक्ष देता आणि कोणाकडे तुम्ही पाहता. हिसकावून घेऊ नका, त्याच्यावर सोडा, तो सगळं करतो. इथं हिसकणारी माणसं भेटतात. एक उदाहरण सांगतो, सेवा आवरतो. 3 जणांनी बासुंदी बनवली, खूप बासुंदी पिले, इतकी बासुंदी पिले की त्यांच्या बासुंदीने त्यांना आता बासुंदीचं नाव काढलं तरी वांती होईल, इतकी बासुंदी पिले. ते म्हटलं आता बासुंदीचं आता नाव काढायचं. एक ग्लास भर बासुंदी उरली. ते म्हटले बासुंदी कोण पेईल आता. ते म्हणत एक काम करू, आता 3 जण झोपू, ज्याले चांगलं स्वप्न पडलं तो बासुंदी पिन. 3 जण झोपले. 2-3 तासानं त्यातले 2 जण उठले. त्यांनी ग्लासावरचं झाकण बाजूला केलं. उमापूरकर ग्लास रिकामा होता, बासुंदी नाही त्याच्यात. अरे ते म्हटले बासुंदी कुठे. त्या दोघांच्या मध्ये तिरमग झोपलेला होता. नाव बदलू का, ठीक आहे ना. त्यांनी उठवलं, तिरमग उठ बाळा, बासुंदी कुठे रे. तो म्हणे ती मी पिलो. अरे पण आपलं काय ठरलं होतं, तिरमग ज्याले चांगलं स्वप्न पडीन तो बासुंदी पिल. तू बासुंदी पिला कसं काय रे. तो म्हणे तुम्हाला दोघांना चांगलं स्वप्न पडलं का. अरे म्हणे लई चांगलं स्वप्न. काय स्वप्न पडलं रे तुला. ते म्हटले भगवान शंकराला ते उमापुरात काल. ते म्हटले उमापुरात काय करता, चला तिकडं कैलासात नेलं. पार्वती मातेने जीव घातलं. कार्तिक स्वामी काय, गणपती बाप्पा काय, खूप फिरलो कैलास. तो सुरेश म्हणे अरे तुझा कैलास ठेव, इंद्र आलता रात्री इथं उमापुरात, स्वर्गाचा राजा हो. तो म्हणे बाबू उमापुरात काय करून राहिला, चल स्वर्गात 4 दाखवतो तुला. रंभा काय, अप्सरा काय, केळीच्या पानावर तुपाचा शिरा तिकून आली मिरा, तो झुमका गिरा सगळंच आहे तिकडे. तो चाल खूप फिरलो स्वर्ग. पण तिरमग तो बासुंदी पिला कस काय. तो म्हणे हनुमंतरायाला ते इथं काल हनुमान जयंतीला गदा घेऊन, आणि ते मला म्हणत तिरमग तू बासुंदी पेत की रट्टे खात, दोघीपैकी काय करत सांग. तो म्हणे मी बासुंदी पेतो. बर नाही इलाज होता म्हणे बा, एवढा मोठा माणूस आल्यावर कोण नाही म्हणे. ते म्हणत असू दे तिरमग जाऊ दे कडे. तू पिला काय, आम्ही पिलो काय, मित्रच आमचा. पण का रे तिरमग नुसता आवाज दिला नाही का. अरे हनुमंतरायाचं दर्शन झालं असतं. तो म्हणे 1 नाही 10 आवाज दिले, पण हा कैलासातून तू स्वर्गात. माझ्यासारख्या गरीबाचा आवाज इतक्या दूर कधी जाईल म्हणे. त्यापेक्षा मी म्हटलं तुम्हाला आवाज देण्याच्या भानगडीपेक्षा आता बासुंदी हाणून गेल बरी. प्रपंचामध्ये ओरबाळून घ्यावं लागतं आणि परमार्थामध्ये पाये प्रसादाची वाट, पाये प्रसादाची वाट, पाये प्रसादाची वाट,
त्वरा करू नका. कृपा होण्याकरता त्वरा करू नका, भजन करण्याकरता त्वरा करा. आणि प्रसाद मिळण्याकरता वाट बघा. पाळनाची नाही चिंता, ठावरिता देवाचा त्याच्यावर सोडा. तुका म्हणे भार घातली यावरी, होईल कैवारी नारायण, होईल कैवारी नारायण. बस तो आपला कैवार त्यानं घ्यावा असं वाटत असेल तर तो 100% घेईल. कसा घेईल? तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. अहो राहिलेली उपासना तुमच्याकडून तो करून घेईल. इतका कृपाळू आहे, तुम्हाला काय सांगावं. तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. मनवोनी लाहो करा काळ सारा, चिंतने विठोबा रखुमाई. वरे विठ्ठल म्हणून हो करा काळ सारा चिंतने. परिणाम तुका म्हणे जीवासाठी देव पोटी पडेल. म्हणून हो करा काळ सारा चिंतने. अडचणीच्या काळात तोच तुमच्याकडे धावून येईल. कोणाकरता आला? अहो पांडुरंग कोणाकरता येतो? कोणत्याही रूपात येतो. कसा येतो? अंधेरो की नगरी से न म्हणता टाळ्या वाजवता तुम्ही, म्हणजे चांगले शार्प माइंड. मला जरा चिठ्ठी दिली, हरकत नाही. तुम्हाला तरुणांचा आग्रह आहे. तरुणांकरता आम्ही म्हणतोय खरे, पण याचा अर्थ असा खाटूश्यामला दारू पीत जायचं आणि तेव्हा तो कृपा करेल नाही. नाही, तो रट्टे दिला आपल्याला. पांडुरंगाकडे जायचं 4 पावलं घालत, मुक्ताबाईकडे जायचं 4 पावलं घालत, गडाकडे जायचं 4 पावलं घालत. तुम्ही गडाकरता 4 पावलं टाका. तुमच्या संकट काळात हा गड 1000 पावलं तुमच्याकरता टाकेल. हा कृतज्ञ नाही, कृतज्ञ असलेल्या लोकांचा दरबार आहे, ध्यानात ठेवा. तुमची हाकेला उद्या आम्ही तुमच्याकडे धावते. अंधेरो की नगरी से. सिस्टीम वाल्यांकरता टाळी वाजवा एकदा जोरदार. वा, थँक्यू. दत्ताबोंचं सिस्टीम ते कुठे आहेत? महात्मे बंधू आहे का? अंधेरो की नगरी से कैसे मैं पार जाऊं, शाम अब लेने आजा, हौसला हार न जाऊं. ओ शाम आजा, 3 बाण के दारी 3 बाण चलावो ना, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ. तीन बाण के दारी 3 बाण चलाओ, मुश्किल में दास तेरा जल्दी आओ. एक गाड़ी वाजवा सगळे.
चिखलाच्या गोळ्याला आकार द्यायला कुंभार लागतो, सोन्याच्या लगडीचा अलंकार घडवायला सोनार लागतो, तसं दुःखी जीवन सुखी करायला नगद नारायणाचा आशीर्वाद लागतो. कॅमेऱ्या तर हृदयाच्या फिट करून ठेवा. लोकांच्या काय नादाला लागतो, लोक वरून दिसायला दिसतात बरे, आतून नाही. आंगन में देखो तो तुलसी का उंडा, फ्रीज में देखो तो मुर्गी का अंडा. अरे बापा, काही लोकांच्या दारात तुळस पात्यांचं फ्रीज उघडू नये. वरून जसं आहे तसं आतून असेल याची काही गॅरंटी नाही भाऊ. जे वरून आहे तेच आतून आहे, जे ओठात आहे तेच या संप्रदायाच्या पोटात आहे. फक्त विश्वास ठेवा. चला, कीर्तन 7:45 चालू झालं, 7:45 संपायला पाहिजे होतं, पण वेळ झाला. तुम्हाला सगळ्यांची क्षमा याचना करतो. बाबांच्या चरणी विनम्र प्रेमानं कृतज्ञ होऊन नमस्कार करतो. संभाजी महाराज, सगळे संभाजी महाराजांना सहकार्य करणारी, बाबांच्या पाठीमागं उभं राहिलेली सगळी परंपरेची ही गोड जनसमुदायाची भव्य ताकद. बाबांना हेलिकॉप्टरमधून पाहिलं उतरताना लय आनंद वाटला. हेलिकॉप्टर आहे काय वैभव आहे महाराज, आनंद आहे. आपल्या नशिबी हे. पण बाबा तुम्ही बसल्यावर आम्हाला असं वाटतं आम्हीच बसलो त्या. हे नाही आपलं प्रतिनिधित्व करत आहे बाबा. आमच्या मुक्ताबाईला आले, एवढा आनंद झाला. आमच्या भागात नुसते 2 दिवस बाबांचे स्टेटस होते. बाबा आले, मला यांनी फोन केला पण मी बाहेर होतो तेव्हा. आमच्या मुक्ताबाईचं खूप मोठं नातं बाबांनी जोडलेलं आहे. संभाजी महाराजांनाही विनंती आहे, आपण ती नातं आता तरुणांच्या पिढीमध्येही खूप चांगले टिकवा आले. ह्या मोठ्या अपेक्षा आमच्या तुमच्याकडून आहे. खूप मोठा आधारस्तंभ बाबांनी खूप मोठ्या जबाबदारीने आपल्याला इथं आणलेलं आहे. आणि आम्हाला सगळ्यांना विश्वास आहे की ती जबाबदारी आपण बाबांच्या आशीर्वादाने, नगद नारायणांच्या कृपेने, महादेव बाबांच्या कृपेने खूप चांगल्या. आता लय मुंगळा झाला ते म्हणता म्हणता बसा. तुम्ही खूप पुढं चांगल्या पद्धतीनं न्याल. तुम्ही आम्हाला आवाज द्या. संभाजी महाराज, या महाराष्ट्रातला सगळा तरुण वर्ग, आबालवृद्ध तुमच्या सगळ्या पाठीशी असेल कायम. तुम्ही जो आवाज द्याल तो गडाच्या उन्नतीसाठी द्याल, गडाच्या सेवेसाठी द्याल. आणि गडाच्या सेवेसाठी आम्ही सदैव तत्पर असू, एवढाच आपल्याला विश्वास देतो. आणि माझ्या सेवेला आवडतो. रोज पिंगळा ऐकता तुम्ही युट्यूबला, तरी इथं म्हणायचं म्हटल्यावर आता कमाल आहे. इथं फार हाणायला बसले बाबा. वरल्याळीला तुम्ही सावध राहावे, वरल्याळीला तुम्ही सावध राहावे, वरल्याळीला तुम्ही सावध राहावे, वरल्याळीला खाली बसा. मी म्हणतो खाली बसा. तुम्ही उठले तर सगळे उठतील. काय सोपं आहे काय?